नमस्कार, द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरडया। तर या कुरडया करण्यासाठी ते घेतलेले आहेत मी 3 किलो गहू आणि हे आता आपण डब्यामध्ये टाकून घेऊया। म्हणजे ज्या डब्यामध्ये आपण गहू भिजत ठेवणार आहोत त्या डब्यामध्ये हे गहू टाकून घ्यायचे आहेत आणि हे गहू आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी लोकवन गहू घेतलेले आहेत। आपल्या चॅनलवरती वाळवणाच्या रेसिपीची सीरीज चालू आहे, त्यामध्ये आज करणार आहोत आपण गव्हाची कुरडई आणि जे उडदाचे पापड बनवले होते तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तर आता हे बघा, हे गहू मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये गहू बुडून साधारण 5 ते 6 इंच वरती पाणी येईल एवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे। गहू व्यवस्थित बुडतील एवढं पाणी यामध्ये टाकलं तर गहू छान भिजले जातात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे। तर आता गहू पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपण हे झाकून ठेवणार आहोत। तर आता हे आपण 4 दिवस गहू भिजवून घेणार आहोत आणि प्रत्येक दिवशी आपल्याला सकाळी संध्याकाळी यामधलं पाणी काढून टाकून नवीन पाणी यामध्ये टाकायचं आहे। जर जास्त आपण पाणी असंच ठेवलं तर त्या गव्हाचा खूप उग्र वास येतो, त्यामुळे सकाळ संध्याकाळ पाणी यामधलं काढायचं म्हणजे वास जास्त येत नाही। तर इथे आपण 4 दिवस गहू भिजवून घेतल्याच्यानंतर मी 4थ्या दिवशी दुपारी हे गहू आता काढलेले आहेत। तर आता हे जे वरचं पाणी आहे ते काढून टाकायचं आणि गव्हामध्ये अजून 2-3 वेळा पाणी टाकून हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि हे बघा, 4 दिवस गहू भिजवून घेतल्यामुळे गहू छान अशा टम्म फुगलेले आहेत आणि गहू दाबला की लगेच त्यातला चीक बाहेर येतोय, म्हणजे गहू आपले चीक काढण्यासाठी तयार आहे। जर असं दाबल्याच्या नंतर चीक बाहेर येत नसेल तर तुम्ही अजून एखाद दिवस हे गहू भिजवून घेऊ शकता। तर आता हे आपण गव्हाचा चीक काढणार आहोत, त्यासाठी जी भांडी आपण वापरणार आहोत त्या भांड्यांना सर्वांना तेल लावून घ्यायचं आहे। जर आपण अशीच भांडी वापरली तर त्याचा चिकटपणा जो असतो तो घासताना लवकर निघत नाही, त्यामुळे अशा प्रकारे त्याला सर्व साईडला असं तेल लावून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं म्हणा किंवा ज्या डब्यामध्ये आपण चीक काढणार आहोत चाळणी, सर्वांना अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि हातांना पण तेल लावून घ्यायचं, म्हणजे हात पण जास्त चिकट होत नाहीत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू आपण थोडे थोडे टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये टाकण्यासाठी पाणी पण आपण इथे साईडला घेतलेलं आहे। तर आता थोडे थोडे गहू टाकून आपण हे चीक काढून घेणार आहोत आणि गव्हाचा चीक काढत असताना गहू मिक्सरला खूप जास्त बारीक करायचे नाही, तर फक्त गहू फुटतील एवढेच हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवत असताना मिक्सरचं बटन चालू बंद करत करत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक पेस्ट याची करायची नाही, खूप जास्त बारीक जर पेस्ट केली तर त्यामधली ताम जास्त त्याच्यामध्ये राहते आणि मग कुरडया आपल्या लाल होऊ शकतात। तर हे बघा, अगदी गहू फुटेपर्यंतच आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता हे वाटलेले गहू आपल्याला गाळून घ्यायचे, तर त्यासाठी मी एका डब्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे। ज्या डब्यावरती व्यवस्थित चाळणी बसेल असाच डबा मी इथे घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर हे असा चीक व्यवस्थित चुरता येतो आणि त्यामधला चीक व्यवस्थित बाहेर निघाला जातो। त्यामुळे हाताने अशा प्रकारे त्याला चुरून घ्यायचं आहे आणि नंतर मग हाताने घट्ट पिळून घ्यायचं आहे, म्हणजे चीक व्यवस्थित निघाला जातो। इथे जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर एक जणाने गहू अशा मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि एक जणांनी चीक काढून घ्यायचा, म्हणजे कामं पटापट होतात। पण आता माझ्या इथे मदतीला कोणी नाही आहे, त्यामुळे मी आता हे सर्व गहू एकदाच मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर मग ते गाळून घेते। तर इथे मी सर्व गहू मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, आता हे गाळून घेणार आहे। तर आता मी हात न खराब करता कसे गाळून घ्यायचे ते तुम्हाला दाखवते। आणि हे बघा, मिक्सरचं भांडं अगदी क्लीन आहे, म्हणजे आपण तेल लावल्यामुळे अजिबात चिकट झालेलं नाही आहे। तर हे बघा, अशा प्रकारे हे गहू आपल्याला एखाद्या पळीने किंवा चमच्याने अशा प्रकारे चाळणीवरती टाकून घ्यायचे आणि पोटॅटो मॅशर असतं त्याने अशा प्रकारे त्याला प्रेस करत करत यामधला चीक संपूर्ण काढायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हात खराब न करता सुद्धा चीक काढू शकता। म्हणजे आजकाल काय होतं, म्हणजे गव्हाच्या कुरडया तर बनवायच्या असतात पण हात खूप खराब होतात, मेहनत खूप जास्त लागते, त्यामुळे आपण टाळतो। पण अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्ही काम सोपं करू शकता। तर इथे बघू शकता तुम्ही, आपण सर्व चीक यामधला काढलेला आहे आणि जो कोंडा आहे यामध्ये सुद्धा चीक असतो, तर हा कोंडासुद्धा आपल्याला 2 वेळा धुवून घ्यायचा आहे। म्हणजे जोपर्यंत तुम्हाला वाटतं की यामध्ये चीक आहे तोपर्यंत याला तुम्ही धुवून घेऊ शकता। तर इथे मी आता हे पहिलं अशा प्रकारे मीठ टाकून घेते, म्हणजे याचा जास्त फेस होत नाही आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता चुरून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे म्हणजे त्याच्यातला चीक बाहेर निघाला जातो। इथे सुद्धा तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पोटॅटो मॅशरने हा चीक काढू शकता। तर इथे बघा, थोडंसं चुरून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपण घट्ट पिळून घेतलेलं आहे। नंतर जे उरलेलं पाणी आहे ते चाळणीने अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व चीक निघाला जातो। तर जे राहिलेला जो कोंडा होता तो सुद्धा चुरून मी अशा प्रकारे यामधला चीक काढलेला आहे आणि राहिलेल्या कोंड्यामधला चीक काढून मी परत एकदा हा धुवून घेतलेला आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण 2 वेळा हा कोंडा धुवून म्हणजे चीक काढून घेतलेला आहे आणि हे पण चाळणीतून गाळून घ्यायचं आहे। आणि हा जो गव्हाचा कोंडा आहे, हे बघा, ह्याच्यामध्ये अजिबात चीक राहिलेला नाही आणि हा आता आपण सुकवून ठेवणार आहोत। याच्या पण आपण पापड्या तयार करणार आहोत, ह्या सिरीजमध्ये तुम्हाला या पापड्या पण बघायला मिळतील। तर इथे आपण हे आता वस्त्रगाळ करून घेणार आहोत, त्यासाठी डब्याला मी अशा प्रकारे कापड बांधून घेतलेलं आहे आणि त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे चीक व्यवस्थित असा गाळला जातो
म्हणजे कपड्याला चिटकून राहत नाही, त्यामुळे आपण संपूर्ण अशा प्रकारे याला तेल लावून घेतलेलं आहे. तर जो आपण शेवटी कोंडा जो होता त्यामधला चीक काढलेलं पाणी होतं ते आता सर्वात पहिले गाळून घेतलेलं आहे. आणि नंतर आता आपण चीक गाळायला घेऊया. तर चीक गाळायला घेत असताना थोडासा असा चीक जाडसर असतो, लवकर गाळला जात नाही, त्यामुळे पळीने अशा प्रकारे त्याला फिरवत फिरवत असा हा चीक गाळून घ्यायचा आहे. आणि चीक गाळून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ही ताम असते ती साईडला निघाली जाते आणि ही आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे. ही जर चिकामध्ये मिक्स झाली तर मग आपल्या कुरडईचा रंग लाल येऊ शकतो, त्यामुळे ही जी ताम असते ती वेळोवेळी साईडला काढून टाकायची, चिकामध्ये जाऊन द्यायची नाही. हे बघा चीक गाळून झाला की ताम साईडला काढून टाकायची आणि चीक गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व चीक इथे गाळून घेतलेलं आहे. आणि आता हे अलगद हे कापड आपण साईडला काढून घेऊया आणि हे कापड लगेचच धुवून टाकायचं, म्हणजे व्यवस्थित ते नंतर वापरात घेता येतं. तर हे बघा अशा प्रकारे आपण सर्व चीक असा वस्त्रकाळ करून घेतलेला आहे. आता हे डब्याला झाकण लावून हे आपण 4 ते 5 तास जिथे हात आपल्याला म्हणजे सारखा डबा हा सरकवावा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. तर 4 ते 5 तास हा डबा आपण असाच ठेवून दिला होता आणि आता संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. दुपारी मी 4 वाजता हा डबा ठेवून दिला होता आणि 5 तासानंतर बघू शकता तुम्ही जे एक्स्ट्राचं पाणी आपण यामध्ये टाकलेलं होतं ते संपूर्णपणे वरती आलेलं आहे. म्हणून चीक वाटत असताना जरी पाणी जास्त झालं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, ते पाणी आपण काढून टाकणार आहोत. आता डबा एक साईडला असा वाकडा करायचा आणि खाली भांडं ठेवून अशा प्रकारे वरचं पाणी जेवढं आहे तेवढं सर्व काढून टाकायचं आहे. यामध्ये चीक जाणार नाही याची काळजी पण इथे आपल्याला घ्यायची आहे. हे आणि इथे आपण शक्य होईल तेवढं पाणी यामधलं काढलेलं आहे. आता या चिकामध्ये अजून आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि हे बघा वरचं पाणी काढून टाकल्यानंतर खाली असा घट्ट चीक राहायला जातो आणि या चिकामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे खाली जो चीक आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा, म्हणजे त्यामध्ये काही ताम असेल तर ते पाण्यामध्ये मिक्स होईल आणि वरती येईल. आता हा डबा झाकून ठेवून आपण रात्रभर ठेवून देणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा डबा खोलते बघा आणि ते बघू शकता तुम्ही यामध्ये जे पाणी टाकलं होतं ते संपूर्णपणे वरती आलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते पहिल्या पाण्याप्रमाणे लाल दिसत नाही, तर अगदी पांढरे शुभ्र असं पाणी आहे, म्हणजे यामधली ताम जी आहे ती संपूर्णपणे निघालेली आहे. जर हे पाणी तुम्हाला थोडं जरी लालसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी टाकून अजून हा चीक 4-5 तासासाठी ठेवू शकता किंवा दिवसभर ठेवला तरी चालेल, म्हणजे एखाद दिवस तुम्ही हा चीक अजून पाण्यामध्ये ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही. तरी ते बघू शकता आपण शक्य होईल तेवढे यामधलं पाणी काढून टाकलेले आहे आणि असा मस्त असा घट्टसर चीक आता खाली बसलेला आहे, तो काढून घेऊया. मस्त पांढरा शुभ्र असा चीक झालेला आहे बघा इथे. आणि डब्याच्या तळाशी जो चीक बसलेला असतो तो पण आपल्याला पळीने व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे आणि हा घट्ट जो चीक आहे तो हाताने व्यवस्थित त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असा दाटसर असा आपला हा चीक तयार झालेला आहे आणि हा आपण मोजून घेतलेला आहे. तरी इथे या पातेल्याने जो चीक मोजून घेतला आहे त्या पातेल्याला साधारण 1 इंच कमी होईल एवढं हा चीक भरलेला आहे. आणि या पातेल्यामधला चीक मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्या पातेल्याने मोजून म्हणजे जेवढा चीक होता तेवढंच पाणी आपण इथे मोजून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी मोठं पातेलं ठेवून त्यामध्ये संपूर्ण पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे जेवढा चीक तेवढंच पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि साईडला मी साधारण 1 तांब्या एवढं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे लागलं तर आपण यामध्ये टाकण्यासाठी. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर मीठ टाकत असताना थोडंसं कमी टाकायचं आहे, म्हणजे वाळवणाच्या पदार्थामध्ये कधीही मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, म्हणजे वाळल्याच्या नंतर ते प्रमाण बरोबर होतं. तर आता या पातेल्यावर ते झाकण ठेवून हे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे. तर इथे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे, यालाच आदन आलं असं सुद्धा म्हणतात. तर आता पाण्याला उकळी आल्याच्या नंतर कोणाची तरी मदत घ्यायची आहे. एकाने यामध्ये चीक टाकायचा आणि एकाने अशा प्रकारे याला ढवळत राहायचं आहे. इथे अजिबात गाठी नाही झाल्या पाहिजे याची आपल्याला खूप काळजी घ्यायची. इथे जर चिकामध्ये गाठी झाल्या तर त्या फोडता फोडता अगदी नाकी नऊ येतात, अजिबात ते लवकर मग फुटत नाहीत आणि खूप त्रास होतो. त्यामुळे अशा प्रकारे कोणाची तरी मदत घ्यायची आणि अगदी कमी धार ठेवून अशा प्रकारे चीक यामध्ये टाकायचा, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतो, गाठी पण होत नाही त्याच्या. इथे मला मिस्टरांची खूप मदत झालेली आहे, त्यांनी व्यवस्थित असा चीक यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करू शकते. तर नंतर यांनी चीक हटण्यासाठी सुद्धा मला मदत केली. तर इथे बघू शकता तुम्ही जसं जसा चीक यामध्ये टाकला जाईल तसं तो असा हाताला जड लागायला लागतो आणि मग फिरवायला सुद्धा त्रास होतो. तर इथे हा 3 किलोचा चीक असल्यामुळे जास्त आहे, थोडंसं हटण्यासाठी जर असं जड जातं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर फक्त 1 किलोच्या तुम्ही कुरड्या बनवून बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमतील. आणि संपूर्ण चीक टाकल्यानंतर हा दोन्ही हातांनी चीक हाटायला मी सुरुवात केलेली आहे आणि इथे थोडा चीक हा घट्ट वाटतोय, त्यामुळे आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर इथे मिस्टरांनी संपूर्ण पातेलं पुसून व्यवस्थित असा चीक यामध्ये टाकून घेतला आणि तर हा चीक थोडा घट्ट वाटतोय, त्यामुळे मी इथे आता 1 छोटी वाटी गरम केलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. खूप जास्त पण एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर चीक पातळ होऊ शकतो. जर घट्ट जास्त चीक वाटला तरच पाणी टाकायचं आहे, नाहीतर टाकायचं नाही.
तर इथे आता मिस्टरांची मदत घेतलेली आहे मी आणि ते व्यवस्थित असं चीक हाटून घेत आहेत बघा. म्हणजे इथे एकट्याचं काम नाही तर तुम्हाला कोणाची मदत घ्यावीच लागते. तर मी पातेलं पकडलेलं आहे आणि मिस्टरांनी छान असं व्यवस्थित चीक हाटून घेतलेला आहे इथे. आणि चीक हा खूप जड जातोय हाताला, म्हणजे अगदी हात दुखायला लागलेले आहेत, इतका हा जड जातोय. तर इथे अजून मला मिस्टरांनी मदत केलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी मदत मला त्यांची झालेली आहे हा चीक हाटण्यासाठी. म्हणजे जवळजवळ 15 मिनिट लागलेले आहेत हा चीक हाटण्यासाठी. आपण चिकाचं प्रमाण किती, म्हणजे गव्हाचं प्रमाण किती घेतो त्यावरती सुद्धा चीक हाटण्यासाठी वेळ लागू शकतो. तरी ते हा 3 किलोचा चीक आहे, त्यामुळे जरा जास्त वेळ लागलेला आहे. आणि ते बघू शकता तुम्ही, चिकामध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत. आता हा चाटूचा जो चीक आहे तो हाताला पाणी लावून अशा प्रकारे काढून टाकायचा आहे. आणि आता हा व्यवस्थित असा उलतानाने हा चीक एकत्र करून घेऊया, म्हणजे जो साईडला लागलेला चीक आहे तो काढून टाकायचा आहे. आणि हे बघा, अजिबात इथे गाठी झालेल्या नाही आहेत. असाच चीक आपल्याला हा हाटून घ्यायचा आहे. जर याच्यामध्ये गाठी राहिल्या तर मग आपली कुरडई प्लेन येत नाही. तर आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर शिजवण्यासाठी मी आता गॅसवरती एक जाड तवा ठेवणार आहे आणि त्यावरती हे पातेलं ठेवून देणार आहे. किंवा तुम्ही गॅसची फ्लेम अगदी कमी करून सुद्धा हे चीक शिजवून घेऊ शकता. पण अशा प्रकारे जेव्हा आपण तव्यावरती हे पातेलं ठेवून चीक शिजवतो त्यावेळेस चीक करपण्याची पण शक्यता कमी होते आणि चिकाला छान वाफसुद्धा बसते. पण तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हा चीक वाफवून घेऊ शकता. तर इथं बघा तुम्ही 5-5 मिनिटाच्या नंतर अजून आपण हे पातेल्यावरती झाकण खोलून अशा प्रकारे हा चीक आपल्याला खालीवर करून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या तर होण्याची शक्यता खूप कमी असते, पण तरीसुद्धा आपल्याला चीक असा व्यवस्थित असा हटून घ्यायचा आहे. आणि हे बघा, जर 5-7 मिनिटांनी आपल्याला ह्याच्यावर झाकण खोलून हा चीक खालीवर करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व चिकाला व्यवस्थित वाफ असते आणि चीक व्यवस्थित सर्व साईडने शिजला जातो. तर इथे आता जवळजवळ 30 ते 35 मिनिटं झालेलं आहे. आपण हा चीक शिजवून घेत आहोत. या अगोदर मी तांदळाची कुरडई कशी तयार करायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. खूप डिटेलमध्ये व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे आणि मस्त तांदळाच्या कुरड्यासुद्धा छान होतात. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आता हा चीक शिजला की नाही ते चेक कसं करायचं, तर हाताला पाणी लावायचं, हातावरती चिकाची छोटीशी गोळी घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे त्याला हातावरती फिरवून बघायचं. हाताला जर चिकटलं नाही तर समजायचं की आपला चीक शिजलेला आहे. तर बघा, किंवा हाताला असं पाणी लावायचं आणि चीक थापून घ्यायचा. तर हाताला चीक चिकटलेला नाही म्हणजे आपला चीक छान शिजलेला आहे. तर आता आपण कुरड्या बनवायला घेऊया. तर इथे मी ह्या सोऱ्यामध्ये मोठ्या शेवची प्लेट टाकून घेतलेली आहे. आता सोऱ्यामध्ये चीक भरून घ्यायचा आहे. इथे आपण गॅस बंद केलेला आहे, पण गरम तव्यावरती हे पातेलं आपण असंच ठेवून देणार आहोत. जेवढा चीक हवा आहे तेवढाच साईडला भांड्यामध्ये काढून ठेवायचा आणि हे पातेलं झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी शेवटची कुरडई होईपर्यंत हा चीक गरम राहतो. आता कुरड्या घालण्यासाठी इथे मी बेडशीटवरती प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे आणि त्या अशा प्रकारे आता कुरडे घालून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही, चीक खूपच मस्त झालेला आहे आपला, अगदी मस्त चकाकी आलेली आहे त्याला आणि अगदी कुरडईची एक एक तार सेपरेट दिसते आणि चीक खूप छान शिजलेला आहे. म्हणजे याच्या तारा तुटत नाहीत, म्हणजे आपला चीक चांगला शिजलेला आहे अशी याची खूण असते. तर अशाच प्रकारे आपण मस्त अशा कुरड्या बनवून घेऊया. आता इथे मी सर्व कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा रंग पण टाकून मी बनवून घेतलेल्या आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही 3 किलोमध्ये भरपूर अशा आपल्या कुरड्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्या कुरड्या आपण एक दिवस फॅनखालीच सुकवून घेणार आहोत आणि नंतर 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या कुरड्या आपण वाळवून घेणार आहोत, कारण का कुरड्यांना ऊन देणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्याच्या नंतर आपल्या कुरड्या मस्त तयार झालेल्या आहेत. अगदी छान अशा वाळलेल्या आहेत आणि अजिबात त्याचा तुकडा पडलेला नाही, अजिबात त्याच्यामध्ये थोडासुद्धा भुगा झालेला नाही कुरड्यांचा, म्हणजे आपला चीक चांगला झालेला होता, त्यामुळे कुरड्या अगदी मस्त झालेल्या आहेत. तर ह्या रंगाच्या कुरड्या पण खूप छान दिसत आहेत बघा, म्हणजे काही आपल्या घरी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस अशा ताटामध्ये रंगीबेरंगी कुरड्या असली तर छान दिसतं ताट, त्यामुळे या बनवलेल्या आहेत. तर एकदम अशा अखंड अशा कुरडई झालेली आहे, अजिबात कुठे तुटलेली नाही आणि अगदी सर्व याच्या तारा ज्या आहेत ते सेपरेट दिसत आहेत, म्हणजे आपली कुरडई एकदम मस्त झालेली आहे. तर आता ही कुरडई आपण तळून बघूया. तर ही तळण्यासाठी मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये कुरडई टाकून घेतलेली आहे आणि ती कुरडई बघू शकता तुम्ही, मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे आणि अगदी दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे मस्त. तर आपल्या चॅनलवरती वाळवणाच्या रेसिपीची सिरीज चालू आहे, यामधली ही आपली 12वी रेसिपी आहे. या अगोदर मी भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत वाळवणाच्या, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. वाळलेली कुरडई आणि आपण तळून घेतलेली कुरडई यामध्ये तुम्ही फरक बघू शकता. अगदी दुप्पट तिप्पट अशी कुरडई फुललेली आहे, मस्त पांढरी शुभ्र अशी झालेली आहे आणि तुम्हाला मी तोडून दाखवते बघा. अगदी मस्त खुसखुशीत आणि अगदी सॉफ्ट अशा कुरड्या झालेल्या आहेत आणि जेवढ्या सॉफ्ट असतात तेवढ्या खायला पण खूप टेस्टी लागतात त्या कुरड्या, त्यामुळे नक्की करून बघा.
आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. अशा रेसिपी आणि चॅनलवर नवीन असाल तर वेळ जातो, सबस्क्राईब करायला त्यामुळे जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा वाळवणाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.